खालील प्रमाणे एनर्जी किट देण्यात येत आहे. एक किलो संत्री, 1 डझन केळी, ग्लुकॉन डी, 2 लिटर एक्वाफिना पाणी बॉटल, लिंबू गोली पॅकेट आणि 12 बूम बूम बूमर च्विंगम, पार्ले पॉपिन्स. सामन्याला सुरुवात होत असताना अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. अनिल अनिल किनी गोलंदाजी मार्गावरती येतोय. पहिले षटक असेल. विलास पाटील जोरकस खेळले, जबरदस्त फटका तिथे पाहायला मिळतोय आणि रनआउटचा चान्स होता. खास करून आपण पाहतोय थोडस लेझी राहिले राजा यांना. आपण पाहिलं तर एक धाव येते आणि एकेरीच्या मदतीने आता श्रीगणेशा होत असताना दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा उलटफेर पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला. फिटनेस 40+ मास्टर संघाचा अगदी नवघर मास्टर ए या संघावरती दणदणीत विजय आपण पाहिलात. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत 1 या आकड्यावरती विलास पाटीलने आपला अकाउंट खोललाय. यंदाच्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर 2 वेळा मालिका वीराचा पुरस्कार ज्याने पटकावला असा विलास पाटील नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जितेंद्र शिंगे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. खोलात चेंडू टाकलाय, अफलातून चेंडू होता. एक धाव येते. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची आपण पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने भरली गेलाय. धावसंख्या आतापर्यंत फलकावरती 2 या आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती 12 करावा लागतोय. आतापर्यंत 2 धावा. चांगला चेंडू पायावरती आदळतोय का पाहावं लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओमकार तिथे करतोय. तत्पूर्वी बॅटच्या मदतीने ही एक धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक कुणाल मुकादम बलवा यांना आपण पाहतोय. कॅचर किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बलवाने कित्येक स्पर्धेत जलवा दाखवलाय. एका हातामध्ये झेल टिपण्याचा कारनामा सातत्याने तो करतोय. धावसंख्या 3 धावा या फलकावरती. चांगला चेंडू वेगात टाकला होता. रनआउटची संधी होईल का मात्र पाहावं लागेल. पंचांचं बोट इथे आकाशात आलंय आणि फलंदाजाला पाठवले माघारी. गॉन. गणेश शिंगे आल्या आल्या प्रहार करतो. ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये बॉलला खेळतायत आणि तितकंच चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षक अजय तांडेल या क्षेत्ररक्षकाचा आपण पाहतोय. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने आता धावफलक जयवंत पाटील आम्हाला दर्शवतायत 6
या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. आपण पाहिलं तर अनिल किनी या गोलंदाजाची अचूक टप्प्यावरती मारा करत असताना 4 चेंडूंमध्ये पॉवर प्लेच्या 6 धाबा त्याने खर्च केल्यात. इथे लेगस्टमच्या बाहेर मारा करतोय. लेंथ अँड लाईन थोडंसं भरकटलेत असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. अवंतरच्या धाबा येतील काय पाहावं लागेल पंचांच्या माध्यमातून. यस, व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने आता 2 धाबा जोडतील आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचताय. पहिलं षटक 4 चेंडूंचा सामना झालाय. 2 बॉल अजूनही हाताळायचे आहेत. 2 बंधूंची जोडी, एका बाजूला जितेंद्र शिंगे आणि दुसऱ्या बाजूला गणेश शिंगे. हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली कामगिरी करावी लागेल. 8 धावा फलकावरती आपण पाहतोय. आणि हे मैदान खास करून आपण पाहिलं तर चांगल्या धाबा या मैदानावरती होताना आपण पाहिलेत. चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकलाय. हा या ॲप्शन पाहायला मिळतं आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर 1 धाव. रनआउटची संधी जवळपास जयवंत पाटील आपण 3 वेळा गमावल्या असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. धावसंख्या 9 या आकड्यावरती 9 रन्स. शेवटचा बॉल आहे. फुलटॉस आणि त्यावरती आक्रमण. तडाखा दाखवलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. अफलातून स्ट्रोक होता. गणेश दादाला ठाऊक होतं की तिथे पंढरी शिंगे आहे आणि त्यांच्या स्वागताकरता चेंडूला पाठवलाय षटकार. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. जे षटक योग्य वाटत होतं. 4 बॉलमध्ये प्रथमतः 6 धावा आल्या होत्या. मात्र व्हाईट बॉल त्यानंतर हा आलेला षटकार आणि अवांतरच्या धावा मोजल्या तर निश्चितच भरपूर मागणे षटक ठरतंय. 15 धावा आलेत या षटकात. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार होतोय. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता संदीप तांडेल. 1 विकेट हॅट्रिक या खेळाडूच्या नावावरती यंदाच्या हंगामात आपण पाहिली. चांगली कामगिरी तो करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र समोर जे 2 फलंदाज आहेत ना, त्यांना थांबवणं थोडंसं अवघड चाललंय आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. माननीय श्री नकुल वापन कासार व श्री वसंत सिनवार भोई यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. शॉट ऑफ अ लेन. जबरदस्त फटका. फोर्स केले चेंडूला पाठीमागच्या दिशेने. अगदी आपण पाहिले तर क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत दीपक भोकरे तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतंय. एकंदरीत पाहिलं तर 17 धावा. मोठमोठ्या धावा झालेत आज सकाळच्या सत्रात. आपण पाहिलं तर 56 धावा उभारल्या होत्या आणि त्याचं प्रत्युत्तर करत असताना नवघर मास्टर संघाला स्वस्तात परतीचा प्रवास करावा लागलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करतोय. समोरच्या दिशेने आक्रमक फलंदाज जितेंद्र शिंगे याच्या बॅटमधनं धावा ज्या पद्धतीने यायला हव्यात तशा धावा आल्या नाहीत आतापर्यंत. आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात चेंडूला खेळतायत आणि तत्पूर्वी 2 धावा येत असताना दुहेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. एकंदरीत पाहिलं तर धावा झालेत त्या फलकावरती 19. 15 धावांची भागीदारी. पहिला विकेट ज्यावेळेस गेला त्यावेळेस आपण पाहिलं तर 4 धावा होत्या. 2 चेंडूंवरती 2 धावा विलास पाटीलने बनवल्या. हॅलो. माननीय श्री अनिल विनायक गवळी यांचं इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खोलात चेंडू टाकलाय. ऑन साईडला ड्राईव्ह करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले गेलंय 38 सर्कलच्या आतमध्ये.
ऑन साइडला उंची जास्त प्राप्त केली आणि यस इज गॉन. अफलातूनरित्या जजमेंट दाखवलं आणि फलंदाजाला पाठवले माघारी. अनिल किनी टेक्स द कॅच अँड गणेश शिंगे बॅक टू द डगआउट. मोठी सफलता प्राप्त झालाय, मोठा आदरा दिलाय मैदानाच्या आतमध्ये. गणेश शिंगेला माघारी परतवत असताना 3 बॉलवरती 8 धावांचं योगदान गणेशच्या बॅटमधनं आपण पाहिलं. धावसंख्या फलकावरती 2020, 20 धावा. जसा चेंडू हवेत गेला तसा मात्र कॉल दिला गेला बलवाच्या माध्यमातून. कॅच 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 आणि कॅच तिथे टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. अनिल किनीच्या माध्यमातून तो झेल कॅरी करत असताना 38 सर्कलच्या आतमध्ये मिडॉनच्या दरम्यान हा झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज आता बॉबी भोईर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. 3 बंधू आपण पाहिले तर बॉबी भोईर संघ ए मध्ये आणि 2 बंधूंची जोडी अमित भोईर आणि खास करून विशाल भोईर यांना बी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 2020, 20 धावा. धावसंख्या 20 वरती. बॅटिंग ऑर्डर आपण पाहिलं तर भरपूर मोठा बॅटिंग लाईनअप आहे शेंडोबा ए संघाकडे. सुशांत मुकादम, संदीप भुईर, मनीष पाटील सारखे फलंदाज अजून येणं बाकी आहेत. अगदी पंचांचं बोट आकाशामध्ये. यस इज गॉन. बॉबी भोईर पायचीच्या माध्यमातून परतीचा प्रवास करत असताना लेग बिफोर विकेट. मोठा धक्का बसतोय. लगातारच्या 2 बॉलवरती 2 आक्रमक फलंदाजांना माघारी परतवले आणि धावसंख्या फलकावरती 20 धावा असताना तिसरा धक्का बसला गेलाय शेंडोबा 40+ मास्टर कासरवडवली ए संघाला. ऑन हॅट्रिक वरती येऊन पोहोचला गेलाय. एक हॅट्रिक आतापर्यंत पहिले या गोलंदाजाच्या नावावरती. दुसरी हॅट्रिक इथे साध्य केली जाईल का? मात्र सिक्सर किंग आता मैदानाच्या आतमध्ये सुशांत मुकादम सारखा फलंदाज दाखल झालाय. धावसंख्या 20 वरती. नवीन फलंदाज सुशांत मुकादम दाखल झालाय. बॅटिंग लाईनअप भरपूर मोठी आहे. अभय मुकादम सारखा फलंदाज सुद्धा आहे आणि किरण पाटील आम्हाला सांगतायत की प्रॅक्टिसमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीची फलंदाजी तो करतोय आणि मोठमोठे षटकार तो ठोकत असताना मी पाहिलंय. मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धती होते. ऑन हॅट्रिकचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. खुला चेंडू टाकलाय. काय जबरदस्त चेंडू होता. ऑन साइडला फ्लिकच्या पटक्यात कन्व्हर्ट केलाय आणि बॉलला पाठवले तिथे डीपमध्ये मिड विकेटला. एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे येते. एकंदरीत पहिले तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या. एकंदरीत पहिले तर जयवंत पाटील आम्हाला दर्शवतायत 15 धावा आणि दुसऱ्या षटकात 6 धावा आले. 2 फलंदाजांना माघारी परतवलाय. 50च्याहून अधिक धावा पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलेत. त्या मॅच मध्येही 50हून अधिक धावा जमवण्याचा प्रयत्न असेल, कारण 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना, आणि हे जर फलंदाज मैदानात तग धरून उभे राहिले तर निश्चितच मोठ्या धावसंख्येला सामोरं जावं लागू शकते कोलीवाडा मास्टर संघाला. मात्र कोलीवाडा मास्टर संघ ही म्हणतोय की आमच्याकडे ते गोलंदाज आहेत, सक्षमता आहे आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आमच्याकडे आहे आणि त्याच बलावरती आम्ही या संघाला रोखण्यामध्ये कामयाब राहू. अजय तांडेल आता गोलंदाजी मार्गावरती आला. हे षटक निर्णायक असतं, कारण ज्या ज्या इनिंग मध्ये तिसरं षटक जे महत्वाचं मानलं जातं, कारण या षटकात धावा आल्या तर निश्चितच धावांचा वेग वाढतो आणि असंच काही चित्र मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं. पहिल्या 2 षटकात 12 होत्या आणि तदनंतरच्या षटकात उदय पाटील वरती आक्रमण आणि 16 धावा आल्या. तिथून धावांचा वेग वाढला. इथे धावा जर रोखल्या तर निश्चितच 50च्या खाली रोखू शकतायत आणि या षटकात जर धावा आल्या तर निश्चितच 50हून अधिक धावा होऊ शकतायत. क्रिकेट इज अनसर्टन गेम. जर तरला थारा नाही क्रिकेटच्या खेळात. क्रमांक 3चा षटक आणि पहिला बॉल अजय तांडेल घेऊन येत असताना सुशांत मुकादम करता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळलाय.
शशी सर वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत आणि धावसंख्या आता फलकावरती 22 या आकड्यावरती पोहोचत असताना शॉट ऑफ लेन, पुन्हा एकदा चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा इथे फसतोय आणि डॉट बॉल येत असताना चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. आतापर्यंत धावा रोखल्यात. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक स्थिरावले गेले. धावसंख्या 22 या आकड्यावरती पहिलाचा विकेट पाहिला तर 4 वरती पहिला, 20 वरती दुसरा आणि 20 वरती तिसरा धक्का बसलाय. अखूट टप्प्याचा बॉल, अशा बॉलला सोडणार नाही. पॉवरफुल स्ट्रोक येतोय, कारण पॉवर जनरेट करतायत सुशांत मुकादम आणि बॉलला पाठवतायत मिड विकेट पट्ट्याच्या बाहेर. उत्तुंग टोला षटकार. षटकाराच्या मदतीने आता धावफलक 28 वरती जाऊन पोहोचताय. बुम बुम भूमर जे दिलेत आणि त्याच प्रत्यय आपण पाहिलं तर दे घुमाके षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण जवळपास 5 ते 6 षटकार पाहिले आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 2 पहिल्याच इनिंग मध्ये लागलेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा फिरवलंय चेंडूला आणि पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं सीमारेषेच्या पलीकडे चौकार. अजय तांडेल वरती आक्रमण केल्या. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचते. आता खोलात चेंडू टाकलाय. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत कुणाल मुकादम. बलवा येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय बलवा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली गेल्या. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचताय 33 धावा. आतापर्यंत 12 धावा आलेत या 4 बॉलवरती. अजय तांडेलच्या या षटकात धावा रोखायच्या आहेत. धावा रोखणं गरजेची गोष्ट. टीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने लावलंय. बॅकफुटला खेळले, बॅकफुटला जात असताना कट करायचा होता आणि तिथे बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 33 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळतायत. अफलातून चेंडू होता, डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची आवश्यकता आहे या षटकामध्ये. बाद झालाय फलंदाज एस टी चित. यस, फलंदाज बाद झालाय. तर त्रिफला चितच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतवले. धावसंख्या आता फलकावरती 33 धावा असताना चौथा धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मनीष दाखल होत असताना मनीष पाटील आता येतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती. चला दोन्ही संघ रेडी राहा. भांडूप मास्टर आणि विरार कोपरी मास्टर टीमना विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे. दया भोकरे गोलंदाजी मार्क वरती येतोय. आतापर्यंत 3 षटकात 33 धावा, 11ची धावगती राखत असताना वडवली मास्टर एचा संघ 12 बॉलचा सामना अजूनही बाकी आहे.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा त्यावरती आक्रमण अजय तांडेल. यस इज गॉन. सुरेखरित्या झेल टिपला गेलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. हा झेल टिपत असताना फलंदाज सुशांत मुकादम सारखा मोठा आदरा बसतोय टीम शेंडोबा 40+ कासरवडवली मास्टर ए संघाला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये संदीप संदीप भोईर दाखल होत असताना आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती इथे दया भोकरे या गोलंदाजाने अगदी आपण पाहिलं तर सफलता प्राप्त केल्या. धावसंख्या फलकावरती 33 धावा. गोलंदाजी मार्क वरती दया पुन्हा एकदा तयार होत असताना पायावरती चेंडू आदळतोय. उंची जास्त दाखवले पंचांनी आणि खास करून बॅट ही दाखवले फलंदाजाने म्हणजेच बॅटच्या मदतीने ही धाव आले. एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 34 रन्स 34 धावा. चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. 34 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. चांगला चेंडू होता ऑन साइडला. वाह काय जबरदस्त. अनिल किनी यांचं कौतुक करावं लागेल. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि बलवा निश्चितच जलवा दाखवण्याच्या तयारीत होता अनिल किनी याला आपण पाहिलं तर. आणि खास करून प्रयत्न त्याने अफलातून केले होते. धावसंख्या 2 ने आता पुढे येते. धावसंख्या फलकावरती 36 धावा. 36 रन 36 रन आता फलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. 3 बॉल वरती 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. मनीष स्ट्राईकला आपण पाहतोय. जसे विकेट प्राप्त होत चालले तसतसा उत्साह वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती तुम्ही मंकी विकेट घेऊ शकतायत. पंचांनी जर वॉर्निंग इथे काय घडतंय तर नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. नो बॉल पंच. यस नो बॉल आहे. डिसिजन काय तर नॉट आउट. यस नॉट आउट दिलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या आता फलकावरती 9च्या मदतीने एकंदरीत पाहिलं तर 37 धावा. रन्स ऑन बोर्ड. ऑन साइडला जबरदस्त फटका. बॉलला अगदी आपण पाहिलं तर वाईडिश लॉंगॉनच्या वरनं फेकून दिले आउट ऑफ द पार्क. युथ 6.
ऑन साईडला चेंडूला खेळतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे राजा भोकरे. चेंडूला उचलतोय, फेकी करतोय, तदवर मात्र सिंगल प्राप्त झालंय आणि सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. 44 रन झालेत आता फलकावरती. चव्वेचाळीस धावा फलकावरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा तिथे बनवत आहेत. लेग बाईटचा इशारा आता पंच करत असताना आणि धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. हे षटकही आपण पाहिलं तर थोडंसं मागणं ठरलंय. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या एकंदरीत पाहिलं तर 15. दुसऱ्या षटकात मात्र धावांवरती अंकुश लावलाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 45 धावा. शेवटचं षटक हाताळण्याकरिता ओमकार या गोलंदाजाचा वापर होतोय. ओमकार मुकादम 55-56च्या पलीकडे जातील का, की 55च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न इथे केला जाईल हे पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. शेवटचं षटक, अंतिम षटक. या इनिंग मध्ये फुलटॉस चेंडू समोर खेळतायत. व्ही शेप मध्ये हा फटका दाखवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव इथे येत असताना एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे येते. एकंदरीत पाहिलं तर 46 धावा. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मनीष पाटीलच्या बॅटमधनं एक उत्तुंग टोला आपण पाहिला. मात्र धावफलक अगदी हळत ठेवलाय सिंगल डबलच्या मदतीने. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. शॉर्ट ऑफ अ लेंथ हाफ बॉली होता आणि त्यावरती पॉवरफुल प्रहार केलाय. बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या वरनं आउट ऑफ द पार्क. युथ 6 धावसंख्या 52 वरती जाऊन पोहोचताय. 52 रन्स. विकी येतोय. विकी भोईर यांचं आगमन झालंय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 52 वरती. आज बॉल बाईची भूमिका आपण पाहिली तर भालचंद्र भोईर यांना पाहतोय. पाण्याची ही व्यवस्था ते करतायत पाठीमागे राहून. ऑन साईडला चांगला फटका खेळतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजतेने येतील. चुकीच्या एंडला फेकी केली गेली राजा भोकरेच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी 2 धावा 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 54 रन्स. येत्या 17 आणि 18 तारखेला दमन दौरा आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा आपण पाहणार आहोत. ऑन साइडला जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. ट्रिमंडस टायमिंग. युथ 6 60 धावा आता फलकावरती आपण पाहतोय. किरण पाटीलने अगदी 2 षटकानंतर भविष्य वर्तवलं होतं की 60हून अधिक धावा इथे केल्या जातील शेंडोबा 40+ मास्टरच्या वतीने आणि त्याच दिशेने फटकेबाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळलाय. आणखीन एक व्हाईट बॉलचा इशारा इथे होत असताना धावसंख्या 61. आता खोलात चेंडू टाकलाय. यॉर्कर चेंडू होता आणि तिथे रनआउट होत असताना फलंदाज संदीप भोईर
रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट मध्ये परततोय. शेवटचा चेंडू आहे आणि नवीन फलंदाज आता अभय मुकादम दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवरती आणखीन एक विकेटची प्राप्ती केली गेल्या. धावसंख्या आता फलकावरती 61 रन झालेत आणि 62 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता ओला कोलीवाडा मास्टर या संघाला. चेंडू घ्या चेंडू. तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करतोय. 62 धावा 30 बॉलवरती इथे करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर
कांतीलाल मुकादम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर दीपक भोकरे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 62 धावा करायच्या आहेत आणि 62 धावा इथे अचीव करायच्या असतील तर पहिल्या षटकापासून तुम्हाला आक्रमण इथे करावं लागेल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती अफलातून गोलंदाजी हाताळतोय. यंदाच्या हंगामात आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकात विलास पाटील वरती सातत्याने विश्वास दाखवलाय. जयवंत शिंगे कर्णधाराने पंचांचं सिग्नल होतोय. पहिला चेंडू घेऊन विलास तयार होतोय. खोलात चेंडू टाकलाय आणि अगदी सॉफ्ट अँड बॉटमॅनचा परिपूर्ण वापर करत असताना सिंगल प्राप्त केलाय. धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती जाऊन पोचले गेले. प्रत्येक षटकात एखादा षटकार शोधावा लागेल. ऑन साइडला फटका लाजवाब आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फुलटॉस बॉलला कन्व्हर्ट केलाय. आउट ऑफ द पार्क पाठवलंय. षटकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण करत असताना 6 धावांची मदत मिळाली आहे. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोचते. डिका स्पोर्ट वाहिनीवरती ही स्पर्धा आपण घर बसल्या अनुभवू शकतोय आणि यूट्यूब चॅनल खूप चांगल्या पद्धतीने बहारात आलंय. दिनेश परमार यांचं हे डिका स्पोर्ट चॅनल. धावसंख्या 7, 2 बॉलवरती 7 धावा. विलासवरती आक्रमण चढवलंय. ऑफस्टमच्या बाहेर आदरणीय सन्माननीय राजू भोकरे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अक्कूट टप्प्याचा चेंडू होता त्यावरती फटका खेळायचा होता. 3 बॉलवरती धावा झाल्यात त्या 7. ऑन साइडला पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. जमिनीलगत चेंडू चाललाय. जस्ट स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा. इथे त्रिफला उद्ध्वस्त केला. यस इज गॉन. मोठी सफलता. कांतीलाल मुकादम बॅक टू द डगआउट. त्रिफला चितच्या माध्यमातून पहिला आदरा बसतोय. फलंदाज बाद. श्री पोस्ट मधील स्पोर्ट्स 40+ मास्टर्स भायंदरपाडा आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेला जे देणगीदार व आम्हाला जे हितचिंतक लाभले आहेत त्यांचे मी नाव घेतो. पुढील प्रमाणे श्री रवींद्र पांडुरंग भोईर यांच्याकडनं आम्हाला सर्व संघाला पूर्ण संघाला टी-शर्ट देण्यात आलेले आहे. ते उद्या दिसणारच तुम्हाला. कैलासवासी श्री शांताराम लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नरेश शांताराम भोईर यांच्याकडून ट्रॉफीज देण्यात आलेली आहे संपूर्ण मॅचसाठी. तसेच हेमानंद शांताराम भोईर यांच्याकडनं संपूर्ण ग्राउंडसाठी पाण्याची व्यवस्था ग्राउंडवर पाणी मारण्यात आलेलं आहे. तसेच क्रेझी बॉय श्री राजेंद्र भोईर, श्री संजय पाटील, श्री विजय भोईर, श्री किरण पाटील व श्री जयवंत भोईर यांच्याकडे एनर्जी किट देण्यात आलेली आहे. प्रत्येक टॉस दरम्यान प्रत्येक संघाला पुढील समाजासाठी श्री दिनेश किनी यांच्याकडे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक केलायचं होतं आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा आल्या होत्या. मात्र तदनंतरच्या 4 बॉलवरती विलास पाटीलने आक्रमण थांबवलं आणि तिथे आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली. अचूक टप्पा, भेदक मारा सातत्यपूर्वक राहिले गेले आणि अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. अजूनही आपण पाहिलं तर 56 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. आम्हाला देणगीदार लाभले ते श्री अर्चना भूषण पाटील, संजय पाटील, श्री तृप्ती श्रीकांत भोईर, श्री मनेश मनेरा, श्री नरेश पाटील, श्री कृष्णा भोईर, श्री नकुल कासार, श्री अविनाश पवार, रमाकांत पांडुरंग भोईर, टार्झन पाटील, गंगाधर भोईर, निलेश भोईर, जितेंद्र मारुती भोईर, महेश मारुती भोईर, दीपक बाबुराव भोईर, वसंत शिनवार भोईर, गंगाराम पाटील, श्री पिंटू भोईर, श्री संजय कृष्णा भोईर, श्री धर्मेंद्र भोईर, श्री मोहन भोईर, श्री मधुर
बुरखा, सुधीर सुधीर बुरखा, संदीप पाटील वडवली कासारवली, तसेच आशा वाईन्स, चंद्रकांत शिनवार भोईर, मधुबाई क्वारी, गोपाल क्वारी, टेमकर क्वारी, देवानंद चंद्रकांत ताणी, श्री सोहन किराणा स्टोर्स, तसेच श्री परशुराम शिनवार भोईर. फुलात टाकलेला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. तिथे जितेंद्रला आपण पाहतोय. फेकी अचूक होईल का पाहावं लागेल, मात्र 2 धावा येतील. 2च्या मदतीने आता धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचताय. या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार यांचं सहकार्य लाभल्याबद्दल. धावसंख्या 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. बॉबी भोईर या गोलंदाजाचा वापर होत असताना 42 अजूनही 52 अजून करायचे आहेत जिंकण्याकरिता. चांगला फटका खेळलेत. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना बॅकफुटला गेले. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. 2 धावा. श्री पोस्ट मतास फुटबॉल मास्टर्स संघाच्या सर्व व्हॉलंटियर्सना विनंती करेन ते जेवणाची व्यवस्था बघा जरा सुरू करा. आणि तसेच बाउंड्री पंच ज्यांनी आपला ताबा घ्यायचा आहे. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याच्या मनसुब्यात होते आणि तिथे डॉट बॉल येतोय. धावसंख्या अजूनही आपण पाहिलं तर स्थिरवले गेले. 12 या आकड्यावरती 50 धावा अजूनही करायच्या आहेत. इथून आक्रमण करावं लागेल. 21 चेंडू 50 धावा जर करायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक षटकात आता 2 षटकात शोधावे लागतील. मोठा स्ट्रोक गॅप मध्ये खेळलेत आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा खात सीमा पार. चौकार 4. चार धावांच्या मदतीने धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोचताय. मोठे स्ट्रोक सातत्याने येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. अखूट टप्प्याचा बॉल त्यावरती फटका खेळलेत आणि बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक 17 या आकड्यावरती 45 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. 19 चेंडू आणि 45 धावा. प्रत्येक षटकात जवळपास आता 15ची धावगती आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा प्रहार होईल का? डान्सिंग डाऊन द ट्रॅक केलायचं होतं आणि तिथे सिंगल कंप्लीट केलंय. एका धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. 2 षटक समाप्ती अखेरीस धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळते. करायचे आहेत जिंकण्याकरिता अजूनही 44 18 बॉलवरती. कैलासवासी पांडू शेठ यांच्या स्मरणार्थ अगदी आपण पाहतोय उद्याच्या दिवसात नवीन ड्रेस कोड मध्ये आपण पाहणार आहोत. श्री पोषमात्रा भाईंदरपाडा मास्टर या संघाला श्री रवींद्र पांडुरंग भोईर यांच्या माध्यमातून भाईंदरपाडा मास्टर संघाला नवीन किट देण्यात आलेला आहे. टी शर्ट देण्यात आलेले आहेत. चमचमच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेत्रदीपक अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलासवासी शांताराम लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री नरेश शांताराम भोईर आणि हेमानंद शांताराम भोईर यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज संपूर्ण देण्यात आलेल्या आहेत. ऑन साईडला अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. 2 धावा आणि संपूर्ण पाण्याची व्यवस्था जी आपण पाहतोय ग्रामीणसाठी म्हणा आणि त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही भाईंदरपाडा मास्टरच्या वतीने खूप खूप धन्यवाद आम्ही करतोय. फुल टॉस त्यावरती आक्रमण केले आणि बॉल हवेत राहिलाय. जितेंद्र शिंगे लॉंगॉन वरनं आलेत. तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेला आणि पाहता पाहता तिसरी धाव इथे धोक्याची ठरते. फलंदाज माघारी परतत असताना रनआउटच्या माध्यमातून गॉन. जेवणाची व्यवस्था चालू झाल्या. नवघर मास्टर संघाला
विनंती असेल आपण जेवण करून घ्या. आणि फिटनेस 40+ मास्टर याही संघाला आम्ही विनंती करतोय, त्यांचे पाठीराखे जे आले आहेत त्यांनाही विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्या. कैलासवासी मोतीराम उंदऱ्या पाटील यांच्या स्मरणार्थ श्री किरण मोतीराम पाटील यांच्या माध्यमातून चेंडूची व्यवस्था या स्पर्धेकरता करण्यात आलेली आहे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 22 या आकड्यावरती स्थिरावली गेल्या. नवीन फलंदाज आता दाखल झालाय. ऑन साइडला चेंडू हवेत राहिलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू चाललाय. डीप मध्ये एक धाव येत आहे. बॅट्समनचं नाव निवृत्ती मुकादम आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू खोलात टाकला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक केलं असताना एक धाव मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होत असताना आता तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होऊ शकतोय. मात्र दोनच धावेवरती समाधान व्यक्त केलंय. 2च्या मदतीने धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 25 धावा 37 धावा अजूनही करायच्या आहेत जिंकण्याकरिता. 14 चेंडू 37 रन. वाईल्ड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. कारण कुठलीही स्पर्धा म्हणा, मास्टर क्रिकेटची स्पर्धा आणि त्यामध्ये भरपूर सारा खर्च हा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 दिवस जेवणाची व्यवस्था करावी लागते सातत्याने आपण पाहिलं तर. आणि उत्तम दर्जाच्या जेवणाची व्यवस्था सातत्याने प्रत्येक स्पर्धेत आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या प्रत्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिली. जेवणाची व्यवस्था चालू झाले. जे संघ खेळले गेले त्यांना विनंती करतोय आपण जेवणाचा आस्वाद घ्या. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला आणि पंचांकडे लाऊड अपील करत असताना डॉट बॉल येतोय. या ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला या स्पर्धेकरता हातभार लावलेला आहे त्यांचा उल्लेख आम्ही करतोय. नाम उल्लेख करणं गरजेची गोष्ट, कारण आमचे दाते आहेत. सौ अर्चना भूषण पाटील मॅडमच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य संजय पारदी. 12 चेंडू आणि 36 रन करायचे आहेत. सुशांत मुकादम बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवल्या. एक धाव मिळते. आता दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. 28 या आकड्यावरती विजयाकरिता 11 बॉल मध्ये 34 धावा करायच्या आहेत. फलंदाज बाद झालाय. अनिल किनी बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 28 धावा झालेत. अठ्ठावीस धावा या फलकावरती आपण पाहतोय. 34 धावा करायच्या आहेत. 10 चेंडूमध्ये 34 रन जिंकण्याकरिता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करतायत. डॉट बॉल येतोय. 9 मध्ये आता 34. आव्हान भरपूर लांब होत चाललाय.
प्रथम फलंदाजी करणारे संघ आतापर्यंत सक्षम राहिलेत. ऑन साइडला फटका चांगला आहे, मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जाईल. एकच धाव मिळते. जुना चेंडू पाठीमागेच आहे. 29-29 झालेत आतापर्यंत. 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ऑन साइडला ओमकारच्या बॅट मधनं तडाखा येतोय. आउट ऑफ द पार्क पाठवले चेंडूला. षटकार. ओमकार सांगतोय सामना अजूनही संपलेला नाही. अजूनही आपण पाहिलं तर विजयाकरिता 27 धावा करायच्या आहेत 7 बॉल वरती. 7-27 चं समीकरण. सुशांत मुकादम वरती आक्रमण केले आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऑन साइडला खोलात चेंडू टाकला. ऑन साइडला चेंडू येतोय. लॉंग ऑनला एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकली गेल्या. 36 झाले. 36. सहा बॉल मध्ये 26 रन करायचे आहेत. धावसंख्या 36 धावा झालेत. मनीष पाटील गोलंदाजी मार्गावरती येतोय. चला बॉल आलेला आहे. मॅच बॉल आपण घ्या. जेवणाची व्यवस्था चालू झाली. आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जिंकण्याकरिता 6 मध्ये 26 करायचे आहेत. फुलटॉस आणि आक्रमण केले. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आउट ऑफ द पार्क येतोय. सामना संपलेला नाही. ओमकार सांगतोय. ओमकार मुकादमच्या बॅट मधनं तडाखे येत चाललेत. 5 चेंडू 20 धावा करायच्या आहेत. 3 उत्तुंग टोले लावावे लागतील. फुलटॉस. पुन्हा एकदा बॉल आहे आणि बॉल चाललाय गणेश शिंगेच्या हातामध्ये. यस इज गॉन. चांगला झेल टिपलाय. आता चेंडू आहेत 4 मध्ये 20 करायचे आहेत. 4 चेंडू आणि 20 धावा. फलंदाजीसाठी दया भोकरे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चांगला चेंडू टाकलाय. खोलात बॉल होता. एक धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेले. एकंदरीत पाहिलं तर 43 धावा. 3 मध्ये 19 करायचे आहेत. चांगला चेंडू हाताळलाय. चेंज ऑफ पेस करतायत आणि बॉल घोषांकित क्षेत्रात गेलाय. एक धाव. 1 च्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. 2 मध्ये 18 करायचे आहेत. 2 चेंडू आणि 18 धावा. जिंकण्याकरिता
2 बॉल 18 रन. ऑन साइडला पुलचा फटका पॉवरफुल ठरतोय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती आता आक्रमण करतील का? सामना अगदी आपल्या खिशात घातलाय. आक्रमण केलं आणि बॉल हवेत राहिलाय. अभय मुकादम झेल खाले आणि फलंदाजाला पाठवले माघारी. झेलबादच्या माध्यमातून सामना इथे समाप्त झालाय आणि सामना विजयी ठरतोय. टीम शेंडोबा 40+ मास्टर कासरवडवली ए. अभिनंदन टीम शेंडोबा 40+ मास्टर. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आम्ही वळतोय. चला शेक हँड करायला मैदानात उतरायचं आहे. हात मिळवणी करणं गरजेची गोष्ट. हॅलो. चला विरार कोपरी मास्टर. विरार कोपरी मास्टर संघ जर उपस्थित झाला असेल तर टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच 7 चेंडू आणि 23 धावा आणि 9 धावा देत असताना 2 विकेट ज्याने प्राप्त केलेत असा मनीष पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मनीष पाटील आपण या मॅन ऑफ द मॅच करता. चला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देणार आहोत. अफलातून कामगिरी मनीष पाटील यांची राहिली. 7 मध्ये 23 त्याने केल्यात. हॅलो हॅलो